हॅलो. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे 9वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत बीट्स आणि त्याच्या अंतर्गत एक डेरिव्हेशन बघणार आहोत ॲनालिटिकल ट्रीटमेंट टू डिटरमाइन द बीट फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ बीट्स. तर सुरुवातीला समजावून घेऊया बीट्स म्हणजे एक्झॅक्टली काय. तर बघा, when there is superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequencies traveling in the same direction, the intensity of the sound varies periodically with time. This phenomenon is known as production of beats. म्हणजे काय आहे, तर ज्या पद्धतीत आतापर्यंत आपण बघितले त्या पद्धतीच्या दोन साऊंड वेव्स, नेहमी आपण आयडेंटिकल साऊंड वेव्स बघितल्यात ज्यांची अँप्लिट्यूड पण सेम असणार आहे. इथे फ्रिक्वेन्सी बघा, स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज म्हटलं म्हणजे फ्रिक्वेन्सीज मध्ये फार फरक नाही, स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज, पण ते सेम नाहीत हे मात्र लक्षात घ्या. आणखीन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रॅव्हलिंग इन सेम डिरेक्शन. त्या ज्या दोन्ही वेव्ज आहेत या सेम डिरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत असतील, ज्यांची अँप्लिट्यूड सारखी आहे पण फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या आहेत, अशा कंडिशनमध्ये जी साऊंडची इंटेन्सिटी आहे ती टाइम प्रमाणे चेंज होते. अशा प्रकारचा जो फेनॉमेना आहे त्याला आपण प्रोडक्शन ऑफ बीट्स असं म्हणतो. आणि या याच्यामध्ये जसं आपण नोड अँटी नोड असं मागच्या काही सेशनमध्ये बघितलं होतं, त्या पद्धतीने जिथे मॅक्सिमम इंटेन्सिटी असणार आहे त्या पॉइंटला आपण वॅक्सिंगचा पॉइंट असं म्हणतो, वॅक्सिंग असं म्हणतो. अँड दोज ऑफ मिनिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड वेनिंग, काही ठिकाणी वॅनिंग असंही म्हटलंय. सो वॅक्सिंग अँड वेनिंग असे दोन पार्ट आहेत आणि वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वेनिंग टुगेदर कॉन्स्टिट्यूट वन बीट. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की एक नोड आणि एक अँटी नोड असा जनरली असतो, तसा जो एक वॅक्सिंग असेल आणि एक वेनिंग असेल, या दोघांचं जे एकत्रित जे आहे तो काय करतो तर एक बीट फॉर्म करतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि द नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंड इज कॉल्ड द बीट फ्रिक्वेन्सी. सो एका सेकंडमध्ये किती बीट्स ऐकायला येतात आपल्याला त्याला आपण काय म्हणतो तर बीट फ्रिक्वेन्सी. तर सिम्पली तुमच्या लक्षात आलं असेल की बीट म्हणजे एक्झॅक्टली काय. तर आता आपण वळूया आपल्या ॲनालिटिकल ट्रीटमेंट, आपण त्याची बघणार आहोत. आपल्या आर्टिकलचं नाव आहे ॲनालिटिकल मेथड टू डिटरमाइन द बीट फ्रिक्वेन्सी. सो कन्सिडर टू आयडेंटिकल वेव्स, साऊंड वेव्स असतील या सेम अँप्लिट्यूड. आयडेंटिकल मी म्हणतोय पण तरीही काय आहे तर स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत, म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो त्या पद्धतीने अँप्लिट्यूड सारखी दिसेल पण जी फ्रिक्वेन्सी आहे ती वेगवेगळी असणार आहे प्रत्येकाची. ब्रॅकेटमध्ये असं दिलंय बघा, N1 इज ग्रेटर दॅन N2, असं आपण कन्सिडरेशनमध्ये घेणार आहोत की N1 जी आहे ती N2 पेक्षा मोठी आहे. ओके, प्रोपॅगेटिंग थ्रू द मीडियम इन द सेम डिरेक्शन अँड अलॉंग द सेम लाईन. कारण आपण जी बीट बद्दल बोलतोय ते बीट तेव्हाच प्रोड्यूस होणार आहे जेव्हा आपल्या ज्या काही वेव्ज आहेत त्यांची अँप्लिट्यूड सेम असेल पण फ्रिक्वेन्सीज डिफरंट असतील. आपल्याला माहिती आहे, आपण हे बीटच्या या डेफिनेशनमध्ये किंवा सुरुवातीला समजून घेण्याच्या त्या पार्टमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये ते बघितले, त्याच्यामुळे आपण ते मेन्शन करून ठेवतोय. समजा अशा दोन साऊंड वेव्स घेतल्या आणि समजा त्यांची जर डिस्प्लेसमेंट जर घेतली आपण, डिस्प्लेसमेंट ड्यू टू इच वेव्ह ॲट एनी इन्स्टंट टी ॲट गिवन पॉईंट, तर ती आपण कशी लिहू शकतो तर बघा, द डिस्प्लेसमेंट ड्यू टू इच वेव्ह कशी लिहिणार आपण तर y1 इज इक्वल टू ए साइन. हे जनरल फॉर्म्युला असा असतो 2π, ब्रॅकेटमध्ये लिहिले N1t मायनस x अपॉन λ1, आणि y2 साठी काय लिहिता येईल y2 इज इक्वल टू ए साइन 2π, ब्रॅकेटमध्ये लिहिले N2t मायनस x अपॉन λ2. ओके, अँप्लिट्यूड बघा सेम ठेवली आहे पण फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूड ए आहे बघा, बरोबर आहे. तर अँप्लिट्यूड आपण आयडेंटिकल ठेवलेली आहे, बरोबर, सेम अँप्लिट्यूड म्हटलंय, आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती इथे N1 आणि इथे N2 गेली आहे. पण आपण ही जी दोन इक्वेशन्स आहेत ही आपण वापरणार नाही आहोत. आपण काय करणार आहोत तर सिम्प्लिसिटीसाठी आपण करणार आहोत x ची जी व्हॅल्यू आहे ती 0 ठेवणार आहे. सो लेट अस अज्युम फॉर द सिम्प्लिसिटी द लिसनर इज ॲट x इज इक्वल टू 0. त्याने काय होईल बघा, हे इक्वेशन आहे ते सिम्पल फॉर्मॅटमध्ये जाईल, म्हणजे x ची किंमत 0 टाकतोय बघा आपण. सो x इज इक्वल टू 0 जर टाकलं, एरवी काय झालं असतं 2π ने या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लाय जर करून घ्यायचं झालं असतं तर 2π N1t आणि परत या 2π ने x अपॉन λ1 ला मल्टिप्लाय करावं लागलं असतं. आता सिच्युएशन आपण काय म्हणतो बघा, तर x ची किंमत जर 0 टाकली म्हणजे इथे 0 तर 0 अपॉन λ1 किंवा 0 अपॉन λ2 या व्हॅल्यूज काय होतील थोडक्यात
पूर्णपणे निघून जातील, नलिफाय होतील टोटली. आणि त्यानंतर तुम्हाला असं दिसेल बघा, ही जी y1 आहे ही काय शिल्लक राहील मग a sin 2π इंटू n1 इंटू टी एवढंच राहील, a sin 2π n1 टी. आणि y2 काय राहील a sin 2π इंटू टी. सो त्या पद्धतीने आपण लगेच मेन्शन करून टाकूया. या दोन्ही जे आहे ते सिम्प्लिसिटीसाठी आपण जे x इज इक्वल टू 0 टाकतोय त्यामुळे, आणि म्हणून हे मुद्दामून मी हे येलो फॉन्टमध्ये दिलंय बघा, येलो कलरच्या फॉन्टमध्ये, कारण हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आपल्याला इथे लिहिण्याची गरज आहे. कारण आपण लिस्नर इज ॲट एक्स इज इक्वल टू 0 असं म्हणतोय, आणि म्हणून आपण ही जी काही एक्स अपॉन लॅम्डा 1 ची टर्म किंवा एक्स अपॉन लॅम्डा 2 ची टर्म आहे ती आपण इथे व्हॅनिश करणार आहोत. अँड देअरफॉर आपण कसं लिहू शकतो बघा, y1 इज इक्वल टू a sin 2π n1 टी आणि y2 इज इक्वल टू काय a sin 2π n2 टी. ओके, आता जे आपल्याकडे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स आहे त्याच्यानुसार आपण काय म्हणतो, y इज इक्वल टू y1 प्लस y2. सो या दोन्ही इक्वेशनची आपल्याला काय करावी लागेल तर बेरीज करावी लागेल. सो y इज इक्वल टू इफेक्टिव्हली काय होईल a sin 2π n1 टी प्लस a sin 2π n2 टी. आणि मागच्या सेशनमध्ये म्हणण्यापेक्षा तिसऱ्या सेशनमध्ये आपण हे बघितलं होतं की सुपरपोजिशन ऑफ वेव्स जिथे आपण अप्लाय केलं तिथे आपण जो फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला काय होता, साईनचा फॉर्म्युला. आपल्याला माहिती आहे साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आपण वापरला होता. कुठला होता, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. आणि त्याच्यामुळे आपण हे जर ए कॉमन मी कन्सिडर केला, सो ए आहे आणि ब्रॅकेटमध्ये समजा साइन, याला आपण हे जे काय दिसतंय 2π n1 टी याला आपण सी म्हटला आणि 2π n2 टी याला आपण समजा डी म्हटला खरं तरी चालू शकतं. इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही आपण अजून असंही म्हणू शकतो की 2π सुद्धा आपण कॉमन काढू शकतो, कॅन्सल नाही कॉमन काढू शकतो. तर त्याच्यामुळे इथे सिच्युएशन काय होऊ शकते बघा, तर y इज इक्वल टू 2a साइन, हे बघा 2π आणि टी हे जे आहेत हे या ठिकाणी दोन्हीकडे सेमच आहेत बघा, बदललं काय फक्त n1 बरोबर आहे. त्यामुळे आपण c प्लस डी करताना आपण काय करतोय, फक्त याच्यामध्ये कन्सिडरेशनमध्ये n1 आणि n2 हे आपले c आणि d राहतील बघा. सो c प्लस डी, सो n1 प्लस n2 डिवायडेड बाय 2 लिहिलं इथे, हे c प्लस डी बाय 2 साठी, आणि c मायनस डी बाय 2 साठी n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2. जनरल केसमध्ये मागाशी जे मी तुम्हाला म्हटलं की n1 इज ग्रेटर दॅन n2 आपण का कन्सिडरेशनमध्ये घेतलंय, कारण की n1 मधून आपल्याला n2 त्यावेळेला मायनस करता येईल इझिली, कारण काय येणारं उत्तर जे आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे या अर्थाने. ठीक आहे, सो हे कसं केलंय आपण हे तुम्हाला या फॉर्म्युल्यात तुमच्या लक्षात येईलच. शिवाय आपण काय केलंय तर याच्याही आधी आपण हे तुम्हाला म्हटलं तसं तिसऱ्या सेशनमध्ये हे बघितलंय, आणि इथे आता फक्त आपल्याला काय करायचं शिल्लक राहिले तर आपण हे इक्वेशन पुन्हा थोडंसं रिअरेंज करणार आहोत. आणि ही जी काही कॉस्टची टर्म आपल्याला दिसते ती आपण आधी घेणार, आणि साईनची जी टर्म आहे ती फक्त इथे एक्सचेंज करणार आहोत, बाकी काही करणार नाही, कारण आपण सबस्टिट्यूशन नंतर करणार आहोत. जसं तिथे केलं होतं तेच इथे करणार आहोत, फक्त इथे बीट फ्रिक्वेन्सीमध्ये n1 मायनस n2 ची जी टर्म आहे ती फक्त थोडीशी वेगळी आहे, बाकी ते डेरिव्हेशन आणि हे डेरिव्हेशन हे पॅरलल जाते बघा. सो फक्त रिअरेंज करून टाकूया. सो लिहून टाकूया, रिअरेंजिंग द अबाव इक्वेशन वी गेट, आणि इक्वेशन फक्त मी काय केलं बघा, जी कॉस्टची इकडे टर्म होती ती उचलून मी इकडे टाकली, आणि साईनची टर्म जी होती ती ही बघा इकडे आली, आणि कॉस्टची इकडे होती ती टर्म मी इकडे घेतली आहे. ठीक आहे, आणि इथे आपल्याला सबस्टिट्यूट काय करायचं तर मागच्या वेळेला पण आपण केलं होतं की जी साईनची टर्म आहे ती वेगळी ठेवली आपण, आणि हे 2a आणि हे जे a t पर्यंत जे तुम्हाला दिसतं या सगळ्याला आपल्याला काय म्हणायचं आहे तर याला आपण कॅपिटल A म्हणणार आहोत, जी अँप्लिट्यूड आहे बेसिकली आपली रिझल्टंटची अँप्लिट्यूड असणार आहे. सो सबस्टिट्यूटिंग या दोन गोष्टी आपल्याला काय काय सबस्टिट्यूट करायच्या तर जी 2a कॉस म्हणजे ही जी तुम्हाला टर्म दिसते इथे 2a पासून ते ह्या t पर्यंत ही जी टर्म आहे याला आपण काय म्हणणार आहोत a म्हणणार आहोत. आणि दुसरं काय आहे तर n1 प्लस n2 जो आता इथल्या ह्या सगळ्याला a म्हणून झाले. आता ही जी टर्म आहे फक्त n1 प्लस n2 अपॉन 2 याला आपण काय करणार आहोत, ती जी सरासरी आहे मीन, ती मीन काय असणार थोडक्यात n1 आणि n2 च्या मध्यातला कुठला तरी एक नंबर मिळणार आहे आपल्याला डेफिनेटली. सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, तो जो मीन आहे त्याला आपण नुसता n म्हणणार आहोत. ठीक आहे, सो तेही सबस्टिट्यूट करून टाकू. अँड n1 प्लस n2 बाय 2 इज इक्वल टू n. सो सबस्टिट्यूशन 2 करतोय आपण, तर या पहिल्या सगळ्या इथपर्यंत आपण काय म्हणणार आहोत a, इथे आला साइन 2π, आणि हे जे काय ब्रॅकेट दिसतं n1 प्लस n2 अपॉन 2 त्याला आपण काय म्हणणार आहोत n आणि t, म्हणजे थोडक्यात काय आहे a साइन 2π nt. ओके, सो वी गेट, लिहून टाकूया y इज इक्वल टू a साइन 2π nt. सो दिस इज द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग द फ्रिक्वेन्सी n अँड अँप्लिट्यूड a. ओके, सो या ठिकाणी जी काही रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळते त्याचं जे इक्वेशन आहे ते आपण लिहिलं, ज्याची फ्रिक्वेन्सी n आहे आणि अँप्लिट्यूड
ए आहे आणि हे आपल्याला मेन्शन करून ठेवावं लागेल. द फ्रिक्वेन्सी n इज द मीन ऑफ द फ्रिक्वेन्सीज n1 अँड n2 ऑफ अरायव्हिंग वेव्स व्हाईल amplitude A varies periodically with time. सो डेफिनेटली जी amplitude आहे ती टाइम प्रमाणे बदलेल आणि हा जो n आपण वापरला याच्यात सिम्बॉल तो काय आहे तर मीन ऑफ फ्रिक्वेन्सीज n1 अँड n2 असं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, तर हे आपलं जे मेन इक्वेशन आहे. तसंच मागच्या वेळेस जसं आपण कंडिशन फॉर अँटी नोड आणि नोड आपण बघितले होते त्याच पद्धतीने आपण थोडंसं हे डेरिव्हेशन त्याच मार्गाने नेतोय बघा. तर मेन्शन करून टाकूया. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. आपल्याला माहिती आहे आपण हे चेक केलं होतं. आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर हे बघितलं आपण. सो हेन्स द रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी मॅक्सिमम वेन द अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. सो आपल्याला माहिती आहे की अँप्लिट्यूड त्यावेळेला मॅक्सिमम असणार आहे तेव्हाच रिझल्टंट इंटेन्सिटी काय असणार आहे तर मॅक्सिमम असणार आहे. आणि सो मॅक्सिमम जर आपल्याला अँप्लिट्यूड हवी असेल तर जी वॅक्सिंगची कंडिशन त्याला आपण काय म्हटलं होतं मॅक्सिमम अँप्लिट्यूड म्हणजे वॅक्सिंग. सो त्या कंडिशनला आपण काय म्हटलं होतं तर काय लागेल आपल्याला अँप्लिट्यूड किती असणार आहे +or-2a असणार आहे. तर लिहून टाकूया ते फॉर मॅक्सिमम अँप्लिट्यूड a इज इक्वल टू +or-2a. आणि आता जी काही आपण ए जे सबस्टिट्यूट केलं होतं आता आपण बघितलं ते ती जी टर्म आहे ती काय असली पाहिजे +or-2a असली पाहिजे. त्यामुळे ते मेन्शन करून टाकूया 2a cos n1 - n2/2 इंटू t इज इक्वल टू +or-2a. ओके, सो दोन्ही साईडला 2a आहेत. सो थ्रू आउट जर आपण ते कॅन्सल आउट केले तर आपण हे इक्वेशन कसं लिहू शकतो ऑर कॉस आणि 2πn1 - n2/2 इंटू t इज इक्वल टू +or-1 लिहिले. ओके, सो 2a आपण कॅन्सल आउट केले. 2a कॅन्सल होता इथे 1 राहणार आहे लक्षात ठेवा नाही तर 0 कराल. ओके, मग ही जी सिच्युएशन आहे त्याच्यात आपल्याला दिसतं बघा कॉसची व्हॅल्यू कुठल्या अँगलला +or-1 असू शकते बरोबर. म्हणजे 1 कधी असते आपल्याला माहिती आहे तर साधारणपणे कॉसची पहिल्यांदाच व्हॅल्यू 1 कधी होते तर कॉस 0ला होते. सो डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो की या ज्या व्हॅल्यूज आहेत ते हे जे काही तुम्हाला जो अँगल तुम्हाला हा ब्रॅकेटमध्ये दिसतोय हा अँगल किती असला पाहिजे तर डेफिनेटली या अँगलची म्हणजे या टोटल जी काही ब्रॅकेट आहे याची व्हॅल्यू किती असली पाहिजे 0. त्याच्यानंतर कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. त्यानंतर कॉस पायची व्हॅल्यू जर तुम्ही बघितलीत ओके पाय म्हणजे 180 त्यामुळे कॉस 180 जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे तर ती व्हॅल्यू किती असणार आहे तर -1 असणार आहे. आणि त्याच्यानंतर 2π ती व्हॅल्यू तशीच होणार आहे ती +1 असेल. सो या पद्धतीने +or-1 आपल्याला ठेवायचे. सो 0π 2π या पद्धतीने ते अँगल चेंज होत जातील. आणि त्यामुळे टी ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा तर t इज इक्वल टू काय असेल मग 0 1/n1 - n2 2/n1 - n2 3/n1 - n2 अँड सो ऑन. हे काय हे एकदा पुन्हा नीट लक्षात घ्या नाहीतर तुमच्या पुन्हा याच्यात येईल की हे कसं काय डायरेक्ट आलंय. तर हे बघा याची व्हॅल्यू जी आहे ना ती पहिली व्हॅल्यू एकदा चेक करून घ्या तुमच्या लक्षात येईल. जर या व्हॅल्यू तुम्ही इथं पुटअप केल्यात ना तर तुमच्या लक्षात येईल. ओके, सो टी ची व्हॅल्यू समजा मी इथे 0 टाकली. ओके, इथे जर 0 टाकली तर मग तुम्हाला याची व्हॅल्यू किती मिळणार आहे अर्थात सगळीकडे कुठली सगळ्या मल्टिप्लिकेशनमध्ये आणि टी ची व्हॅल्यू जर मी 0 टाकली तर तुम्हाला अँगल किती मिळेल 0 बरोबर आहे. त्यानंतर समजा मी टी ची व्हॅल्यू 1/n1 - n2 टाकली. ओके, 1/n1 - n2 तर काय होईल बघा n1 - n2 ला n1 - n2 निघून जाईल बरोबर आहे. आणि नंतर 2 ला 2 पण निघून जाईल आणि मग शिल्लक कोण राहील नुसता पाय बरोबर आहे. सो इथे पाय शिल्लक राहिलाय. त्याच्यानंतर समजा तुम्ही अशी व्हॅल्यू टाकलीत की टी ची किंमत आहे 2/n1 - n2 तर काय होईल हा n1 - n2 आणि हा n1 - n2 निघून जाईल. त्यानंतर बघा हे 2 हे पण निघून गेलेले असणार हे 2 पण निघून गेलेले असणार आहे. इथे पाय आहे तो शिल्लक राहिलाय आणि या इक्वेशन मधला 2 राहिलेला असणार. सो 2π शिल्लक राहील बरोबर आहे. सिमिलरली इथे पण तेच होणार आहे बघा. इथे जर तुम्ही 3 टाकलं तर हे n1 - n2 आणि हे n1 - n2 कॅन्सल आउट होतील बरोबर आहे. त्यानंतर हे 2 कॅन्सल होतील इथं पाय शिल्लक राहील आणि या इथला 3 शिल्लक राहील. सो 3π. सो या पद्धतीने आपण काय म्हटलंय की टीच्या जर या किमती आपण सबस्टिट्यूट केल्या टप्प्याटप्प्याने तर तुम्हाला हे करस्पॉन्डिंग अँगल 0π 2π 3π या पद्धतीने मिळतील. सो ते इझी आहे. तुम्ही जर हे क्रॉस चेक केलं त्याच्यात या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तर तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्हाला हे चेक करावं लागेल की नेक्स्ट कुठची व्हॅल्यू टाकली इथे समजा टीची तर जेणेकरून तुम्हाला ह्या व्हॅल्यूज मिळतील. ओके, मग तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही असं आता समोर दिसत आहेत म्हणून सबस्टिट्यूट करू शकता पण हे येण्यासाठी मग काय करावं लागेल तर थोडंसं ते रिअरेंज करून तुम्हाला मांडून घ्यावं लागेल. तर कच्चं काम तुम्ही ते करू शकता जर तुमच्या पटकन लक्षात आलं नाही तर. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतंय बघा मुळातच की
हे जे दिसतंय तुम्हाला 0 आहे, त्याच्यानंतर 1/n1 - n2, त्यानंतर 2/n1 - n2. जर आपण टाइम इंटरवल मग जर बघितला तर मग किती येईल, याच्यातनं हा वजा करा किंवा याच्यातून हा वजा करा किंवा या टर्म मधून हा वजा करा, तर तुम्हाला काय मिळेल, तर टाइम इंटरवल मिळेल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मॅक्सिमा. ओके, आणि म्हणून आपण ते लिहून टाकूया. दस द टाइम इंटरवल बिटवीन द 2 सक्सेसिव्ह मॅक्सिमा ऑफ साऊंड इज ऑलवेज किती आहे, तर 1/n1 - n2. आणि म्हणूनच हा जो काही पिरियड आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ बीट्स. आणि मग आपण ते मेन्शन करून टाकूया. हेन्स द पिरियड ऑफ द बीट्स इज टी इज इक्वल टू 1/n1 - n2. ओके, सो ही झाली टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सी तुम्ही कशी लिहिणार आहात बघा, बीट फ्रिक्वेन्सी, त्याच्याबद्दल आपण बोलूया. कारण परीक्षेमध्ये जनरल केसमध्ये आपल्याला शो दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स किंवा बीट फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय n1 - n2 असं शो करायलाही कधी कधी येतं. सो आधी पहिल्यांदा हे मेन्शन करून टाकूया. द नंबर ऑफ वॅक्सिंग हर्ड पर सेकंड दॅट इज बीट फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ वॅक्सिंग. आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं हे रिलेशन की दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. समजा टाइम असेल तर रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी असतं किंवा फ्रिक्वेन्सी असेल तर रेसिप्रोकल ऑफ टाइम असतं, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मग कसं लिहू शकता तुम्ही, तर फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स इज इक्वल टू n1 - n2, कारण 1 हे थोडक्यात फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे डेफिनेटली फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स किती लिहिणार तुम्ही, n इज इक्वल टू n1 - n2. आता तुम्ही कुठलेही घेतलेत म्हणजे दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा केली, समजा तिसऱ्या संख्येतून दुसरी, तर तुम्हाला हेच मिळणार आहे. आणि सिमिलरली मग आपल्याला काय करावं लागेल, तर हे चेक करावं लागेल की दुसऱ्या केसमध्ये सुद्धा असंच होतं की नाही. आपल्याला डेफिनेटली माहिती आहे की तेव्हाही बीट फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, तर डेफिनेटली n1 - n2 असली पाहिजे. सो फक्त आपण जसं तिथे नोड आणि अँटी नोड दोन्ही केसेस बघितल्या होत्या, तसंच या पद्धतीत आपण वॅक्सिंग बघितली, तशीच आपण वेनिंगची केसही बघणार आहोत. सो तेही मेन्शन करून टाकूया. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम वेन द अँप्लिट्यूड इज 0, ब्रॅकेटमध्ये लिहिले वेनिंग. ओके, सो या कंडिशनला मग काय होईल, फॉर मिनिमम अँप्लिट्यूड काय असणार आहे, ए ची व्हॅल्यू किती असणार आहे, तर 0 असणार आहे. आणि म्हणून जे मगाशी आपण इक्वेशन अँप्लिट्यूडसाठी लिहिलं होतं ते आता 0 बरोबर इक्वेट करावं लागेल. मगाशी ते ±2a बरोबर इक्वेट केलं होतं, बरोबर. सो आता हे 0 लिहिलं. आता या कंडिशनमध्ये तर डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की 2a ची व्हॅल्यू तर काही 0 असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ कॉस आणि जी दिसते तुम्हाला तीच व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. सिम्प्लिफाय करून लिहून टाकूया. कॉस ऑफ दिस इज इक्वल टू 0. इट इम्प्लाइज दिस, कारण 2a कधी 0 होणार नाही, कारण a इज अँप्लिट्यूड, सो 2a इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय, तर कॉस जी काय व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, 0 असणार आहे. सो हे डेफिनेटली आपल्याला लगेच लक्षात येईल. मग आता ही कॉसची व्हॅल्यू 0 कधी असते, आपण बघितलं होतं. आपण जे रेग्युलर लॉग टेबलमध्ये हे ते शिकलोच आहे की कॉसची व्हॅल्यू 0 कधी असते, तर आपल्याला माहिती आहे कॉस 90 इज 0. ओके, कॉस 0 इज 1, कॉस 90 इज 0. त्याच्यामुळे पहिली जर याची व्हॅल्यू जर आपण कन्सिडरेशनमध्ये घेतली तर तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता, तर 2πn1 - n2/2 × t इज इक्वल टू π/2. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जसं मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीने मगाशी आपण काय केलं होतं, 0 घेतला होता बघा, नंतर आपण पाय घेतला, त्यानंतर 2π घेतला, या पद्धतीने आपण पुढे पुढे गेलो, बरोबर आहे. इथे काय होणार आहे की हे त्याच्या सेंटरला येणार आहे, कारण आपण बघितले 0 आहे व्हॅल्यू, नंतर π/2 आहे, नंतर तिकडे पाय होती, त्यानंतर इथे 3π/2 आली, मग तिथे 2π आहे. या पद्धतीने ते अल्टरनेट आहे. आपल्याला माहिती आहे वॅक्सिंग आणि वेनिंग हे जे आहे ते अल्टरनेटली आपल्याला मिळणार आहे. तिथे पण आपण तसंच बघितलं होतं, त्यामुळे तुमच्या इझिली ते लक्षात येईल. त्यामुळे एकदा का तुम्हाला तो विषय कळला की पुढे आपण डेफिनेटली काय करतो, थोडक्यात त्याच्यामध्ये पाय ॲडअप करत गेलोय, बरोबर. कारण 0 नंतर पाय, मग 2π, 3π असं करत गेलो. तर इथे आता π/2 मिळालं, तर त्याच्यामध्ये पुन्हा पाय ॲड करायचा, पुन्हा पुढच्या ह्याच्यात आणखीन एक पाय ॲड करायचा. पाय मीन्स लक्षात आलं ना, ओके ठीक आहे. सो पाय ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला ॲडअप करायची, हे लक्षात घ्या. सो देअरफॉर टी इज इक्वल टू आपण कसं लिहू शकतो, तर सिम्पली टी इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये n1 - n2, त्यानंतर 3/2 n1 - n2 या पद्धतीने लिहिले बघा. इथे पण तुम्ही तसंच क्रॉस चेक करू शकता की इथे टीच्या ऐवजी जर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर मग तुम्हाला काय मिळेल, डेफिनेटली π/2. इथे 2 काय ॲड होतोय बघा, लक्षात घ्या. मग अशा टर्ममध्ये आपल्याला 2 नव्हता, कारण तिथले सगळे जे काही तुम्हाला जे अँगल मिळाले होते ना ते सगळे 0π 2π या पद्धतीने मिळेल. /2 ची टर्म आहे बघा, त्याच्यामुळे इथे आपल्याला मग काय करावं लागेल, टी साठी आपल्याला काय करावं लागेल, तर /2 ची एक टर्म ठेवावी लागेल. ओके, सो जेव्हा आपण ही त्या पद्धतीने ठेवून टीची किंमत, त्यावेळेला तुम्हाला हे जे काय व्हॅल्यूज आहेत त्या डेफिनेटली मिळत जातील. π/2 3π/2. अदरवाईज काय होईल, तर हे जर तिथे 2 नसतील तर मग काय होईल, तो नुसता π 3π असं होईल ते. त्यामुळे ते आपल्याला सिच्युएशन, आणि इथेच आपल्याला दिसतं बघा, इथे 1 आहे,
इथे 3 लिहिलं आहे, 5 लिहिलं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा. मगाच्या केसमध्ये ते तसं नव्हतं, बरोबर आहे ना. मगाच्या केसमध्ये जर तुम्ही नीट बघितलं असाल तर तिथे तुमच्या लक्षात आलं असेल की त्या सिच्युएशनमध्ये आपण 1/n1 - n2 केलं होतं, नंतर 2/n1 - n2 असं लिहिलंय बघा, बरोबर आहे. आता इथल्या मात्र केसमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर 1/2n1 - n2, त्याच्यानंतर 2 नाही आहे बघा, 3 आहे बघा, लक्षात घ्या, बरोबर. नाहीतर मग काय झालं असतं, ते 2/2 मग ते 2 ऑलरेडी कॅन्सल झाले असते, बरोबर आहे ना. आणि आपल्याकडे π/2 नंतर 3π/2 नंतर 5π/2 अशा सिक्वेन्समध्ये गेलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे वरचे न्यूमरेटर सुद्धा आपले बदलत गेलेले आहेत, बरोबर आहे. सो टाइम इंटरवल आपल्याला कसा लिहिता येईल बघा, जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं इथे या संख्येतून ही संख्या आपल्याला वजा करायची. जेव्हा आपण छेद आपले समान असणार आहे तेव्हा मग आपलं उत्तर किती येईल, 2/2n1 - असं शिल्लक राहील, बरोबर ना. 3 मधून 1 गेले म्हणजे 2 आणि डिवाइड बाय तुमचा जो छेद आहे डिनॉमिनेटर आहे तोच राहिला आहे, बरोबर ना. दोन्हींचा छेद समान असल्यामुळे तो काही नाही, फक्त आपल्या न्यूमरेटरचीच काय होईल, वजाबाकी होईल. सो 3 - 1 म्हणजे 2 डिवाइडेड बाय 2n1 - n2, मग काय 2 कॅन्सल होईल. तेव्हा यांची वजाबाकी केल्यानंतर जो न्यूमरेटर मधला 2 आणि डिनॉमिनेटर मधला हा 2 आणि मग शेवटी 1/n1 - n2 शिल्लक राहणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे जो टाइम इंटरवल मगाच्या केसमध्ये जो होता 1/n1 - n2 तोच इथे सुद्धा आहे. ओके. सो टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मिनिमा या केसमध्ये तो किती आहे, 1/n1 - n2, कारण तिथे सक्सेसिव्ह मॅक्सिमा मधला आपण इंटरवल बघितला तो, आणि आपल्याला माहिती ही पूर्ण कंटिन्युटी मधली वेव्ह आहे, त्याच्यामुळे सक्सेसिव्ह मिनिमा मधला जरी तुम्ही टाइम इंटरवल बघितला तरी तो किती असणार, जेवढा 2 सक्सेसिव्ह मॅक्सिमा मधला आहे तेवढाच टाइम इंटरवल इथे सुद्धा असणार आहे. त्यामुळे तो किती आहे, तर 1/n1 - n2. कोणाच्या तरी लक्षात येणार नाही, कोणाला तरी वाटेल की अरे इथे 2 आहेत, पण याच्यातून हे वजा केल्यानंतर 2/2 × n1 - n2, इथून पण समजा याच्यातून हा वजा गेला तर 5तून 3 गेले पण पुन्हा 2 राहणार आहेत. सो 2 त्यावेळेला कॅन्सल होणार आहेत आणि 1/n1 - n2 शिल्लक राहणार आहे, हे लक्षात घ्या या ठिकाणी. ओके. त्यामुळे ही ह्या टर्ममध्ये दिसेल तुम्हाला टीच्या टर्ममध्ये, पण जो टाइम इंटरवल आपण म्हणतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, डेफिनेटली की तो 1/n1 - n2 आहे. सो अशा पद्धतीने आपण हे जे डेरिवेशन आहे ते बघितलं. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी असा प्रश्न येऊ शकतो, किंवा शो दॅट द बीट फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय n1 - n2 या पद्धतीने. आणि डिस्कस द केसेस फॉर वॅक्सिंग अँड वेनिंग किंवा वॅक्सिंग ऑर वेनिंग असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. असा 4 मार्काला प्रश्न हा सेट होण्याची शक्यता आहे. यानंतर आपण बघणार आहोत बीट्सचे बेसिक ऍप्लिकेशन्स काय आहेत बघा. पहिलं ऍप्लिकेशन बघा, द फेनॉमेना ऑफ बीट्स इज युज्ड फॉर मॅचिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बाय आर्टिस्ट. दे गो ऑन ट्युनिंग अंटिल नो बीट्स आर हर्ड बाय देअर सेन्सिटिव्ह एअर्स. सो जेव्हा वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स जेव्हा वाजवली जातात तेव्हा त्यांची सगळ्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच झाली पाहिजे. बीट्स जेव्हा ऐकायला येत नाहीत, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, इथे काय लिहिलंय, तर जी 2 वेगवेगळी जर इन्स्ट्रुमेंट असतील तर ती एकाच फ्रिक्वेन्सीनं बेसिकली व्हायब्रेट व्हायला हवीत. ओके. आणि त्यामुळे जेव्हा बीट ऐकायला येणार नाही, कारण का बीट ऐकायला कधी येणार आहे, जेव्हा फ्रिक्वेन्सी डिफरन्स असणार आहे तेव्हा बीट ऐकायला येणार नाही. ज्यावेळेला बीट ऐकायला येणार नाहीत याचा अर्थ दोन्ही जे इन्स्ट्रुमेंट आहेत ती सेम फ्रिक्वेन्सीवरती आहेत, असं ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपल्याला एक छान असा आवाज ऐकायला मिळतो. सो पुढे काय म्हटलं बघा डिस्क्रिप्शनमध्ये, वेन द बीट फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल टू 0, जेव्हा बीट फ्रिक्वेन्सी 0 होईल, बरोबर, म्हणजे n1 - n2 इज इक्वल टू 0, याचाच अर्थ दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच, n1 इज इक्वल टू n2 झालं, थोडक्यात इज इक्वल टू n म्हणू शकता पुढे. सो वेन बीट फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल टू 0, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर इन युनिसन विथ इच अदर. मग युनिसन म्हणजे काय, तर दोन्ही सायमल्टेनियसली वाजतात, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी ही त्याच टायमिंगला आपल्याला दिसते. अशा वेळेला आपण त्या टर्मला आपण युनिसन असं म्हणतो. सो द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर इन युनिसन विथ इच अदर, दॅट इज देअर फ्रिक्वेन्सीज आर आयडेंटिकल. बघा मी काय म्हटलंय, कारण बीट फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला n1 - n2 मिळतं, पण आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी ऐकता आली नाही पाहिजे. जेव्हा 2 इन्स्ट्रुमेंट सायमल्टेनियसली वाजवणार आहेत, जेव्हा बीट फ्रिक्वेन्सी 0 होईल, ओके, सो आयडेंटिकल होणार आहेत, ती फ्रिक्वेन्सी त्याच्या सेम असणार आहेत. अँड द एफर्ट ऑफ प्लेइंग सच इन्स्ट्रुमेंट्स गिव्स अ प्लेझंट म्युझिक, असं इथे मेन्शन केलंय. सो ऍप्लिकेशन्स ऑफ बीटच्या अंतर्गत हे आपल्याला दिलंय. मी जे आता ब्लू मध्ये तुम्हाला दिलंय, कदाचित परीक्षेमध्ये व्हॉट आर बीट्स अँड स्टेट एनी 2 ऍप्लिकेशन्स ऑफ बीट्स असं जर म्हटलं तर तुम्हाला काय करायचं, बीट जे आहे ते थोडक्यात तुम्ही एक्सप्लेन कराल आणि त्याच्यानंतर जी ऍप्लिकेशन्स लिहायचे त्याच्यामध्ये एवढंच नुसतं लिहिलं तरी चालेल की फॉर मॅचिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बाय आर्टिस्ट, एवढं
लिहिणं अपेक्षित आहे जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये 2 ॲप्लिकेशन्स लिहायचे असतील तर. पण समजा त्यांनी असं सांगितलं की एक्सप्लेन एनी 2 ॲप्लिकेशन्स ऑफ बिट्स, तर थोडक्यात डिटेलमध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन पाहिजे, म्हणून पहिली जी 2 एक्सप्लेनेशन्स आहेत, पहिली जे 2 ॲप्लिकेशन्स आहेत ती आपण डिटेलमध्ये थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन पण घेतोय. कारण जर तसं विचारलं असेल विथ एक्सप्लेनेशन तर ॲप्लिकेशन हे डेफिनेटली थोडंसं डिटेलमध्ये असावं, म्हणून हे पहिलं ॲप्लिकेशन ज्याचं डिटेलिंग थोडंसं इथे केलं आहे. आणि त्यानंतर आपण एक जे दुसरं ॲप्लिकेशन बघणार त्याचं पण आपण एक थोडंसं एक्सप्लेनेशन घेतोय. आणि त्याच्यानंतर एक नॉर्मली फक्त जी ॲप्लिकेशन आहेत ती आपण मेन्शन करतोय. जनरली परीक्षेमध्ये असंही होईल की तुम्हाला प्रश्न विचारला आहे व्हॉट आर बिट्स अँड स्टेट एनी 4 ॲप्लिकेशन्स असं म्हटलंय. नुसती ॲप्लिकेशन सांगायचे, डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची नाही, तर तुम्हाला 4 ॲप्लिकेशन्स लागू शकतात. आणि नुसतंच एक्सप्लेन करायला सांगितले असतील तर 2 एक्सप्लेन करायला सांगितलेले असू शकतात. त्यामुळे आपण हे दुसरं एक ॲप्लिकेशन बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डिटेलिंगमध्ये बोलता येईल त्याच्याबद्दल. सो दुसरं ॲप्लिकेशन बघा. इथे सुद्धा मी जे ब्लूमध्ये लिहिले तर ते सॉरी ब्लू नाही, येलोमध्ये जे लिहिले ते तुम्हाला काय करायचं आहे, तर नुसतं स्टेट द ॲप्लिकेशन म्हटलं तर हे एकच वाक्य तुम्ही लिहून टाका, द स्पीड ऑफ ॲन एअरप्लेन. ओके, एअरप्लेन म्हणजेच एरोप्लेन आहे आपलं, म्हणजे तिथे शब्द तुम्ही एअरप्लेन असा लिहिला तरी चालेल किंवा एरोप्लेन लिहिलात तरी चालणार आहे. ओके, सो द स्पीड ऑफ एरोप्लेन कॅन बी डिटरमाइंड युझिंग डॉपलर रडार. सो बघा त्याचं एक्सप्लेनेशन काय दिले. अ मायक्रोवेव्ह सिग्नल दॅट इज पल्स, हे नीट बघा काय आहे ते. अ मायक्रोवेव्ह सिग्नल दॅट इज पल्स ऑफ नोन फ्रिक्वेन्सी इज सेंट टुवर्ड्स द मुव्हिंग एअरप्लेन. म्हणजे जे एअरप्लेन जे उडतंय हवेमध्ये त्याच्याकडे आपण काय करतो तर मायक्रोवेव्ह सिग्नल म्हणजे पल्स आपण पाठवतो ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत असते. ओके, इथे आपण काय करतो, प्रिन्सिपल ऑफ डॉपलर इफेक्ट गिव्हिंग द अपरंट फ्रिक्वेन्सी व्हेन द सोर्स अँड ऑब्झर्वर आर इन रिलेटिव्ह मोशन अप्लाइज ट्वाइस. सो हे वाक्य जे आहे ना हे तुम्ही विचारात घेऊ नका. ओके, आपल्या एक्सप्लेनेशनसाठी काय महत्वाचं आहे ते फक्त बघा की इथे जे प्रिन्सिपल 2दा वापरलंय असं फक्त इथे म्हटलंय. काय केलं जातं ते फक्त इथे लक्षात घ्या. आता आपल्याला काय बघायचंय बघा. वन्स फॉर द सिग्नल सेंड बाय द मायक्रोवेव्ह सोर्स अँड रिसिव्ड बाय द एअरप्लेन and second time when the signal is reflected by airplane and received back at the microwave source. म्हणजे इथे आपण काय म्हटलंय तर जे काही प्रिन्सिपल ऑफ डॉपलर इफेक्ट आहे हे आपण 2दा वापरणार आहोत असं इथे म्हटलंय. एकदा कधी वापरलं जातं तर वन्स फॉर द सिग्नल सेंड बाय द मायक्रोवेव्ह सोर्स, म्हणजे मायक्रोवेव्ह सोर्स कडून जो सिग्नल सेंड केला गेलाय आणि जो एरोप्लेन कडून रिसीव्ह केला गेलाय तेव्हा एकदा आपण डॉपलर इफेक्टचा जो जे प्रिन्सिपल आहे ते आपण वापरतो. आणि दुसऱ्यांदा कुठे वापरतो तर ते जे सिग्नल आता तिकडे पोहोचलेत कुठे त्या एअरप्लेनकडे, तिथून ते जे सिग्नल आहेत एअरप्लेन कडून रिफ्लेक्ट झालेले सिग्नल जे मायक्रोवेव्ह सोर्सकडे रिसीव्ह केले जातात तेव्हा एकदा आपण हा डॉपलर इफेक्ट आहे त्याचं प्रिन्सिपल वापरतोय. सो 2 वेळा आपण वापरतो. एकदा तुमच्या मायक्रोवेव्ह सोर्स कडून त्या एअरप्लेनकडे जाणार आणि दुसऱ्या वेळेला एअरप्लेन कडून जेव्हा पुन्हा मायक्रोवेव्हच्या सोर्सकडे येणार तेव्हा अशा 2 वेळा हे डॉपलर इफेक्टचं प्रिन्सिपल जे आहे ज्याने तुम्हाला अपरंट फ्रिक्वेन्सी काढता येईल अशा प्रकारचं जे प्रिन्सिपल आहे ते आपण त्या ठिकाणी वापरतो. ठीक आहे. सो फेनॉमेना ऑफ बीट्स अरायझिंग ड्यू टू द डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस्ड बाय द सोर्स अँड रिसिव्ड ॲट द सोर्स आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द एअरप्लेन allows us to calculate the velocity of airplane. ओके, काही वेळा आपण नुसता प्लेन हा शब्द पण वापरतो. आपल्याला माहिती आपण जनरली आम्ही प्लेनने गेलो असं म्हणतो. सो एअरप्लेन, एरोप्लेन, ओके, किंवा नुसतं प्लेन असे हे तिन्ही शब्द आपण जनरली त्याला वापरतो. सो काय म्हटलंय बघा तर या सगळ्या याच्याने जे काही डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळणार आहे. सो 2 कंडिशनमध्ये आपण फ्रिक्वेन्सीज मेजर केल्या बरोबर आहे. एकदा कुठून सोर्सकडून त्या प्लेनकडे गेल्या आणि नंतर प्लेनकडून पुन्हा कुठे आले तर त्या सोर्सकडे आले बरोबर. सो अशा 2 फ्रिक्वेन्सीज व्हेलॉसिटी ऑफ एअरप्लेन कॅल्क्युलेट करायला मदत करतात. सो अशा पद्धतीने ही आपली 2 मेन ॲप्लिकेशन आहेत जी डिटेलमध्ये आपण बघितली. त्यानंतर छोटी छोटी ॲप्लिकेशन म्हणजे ज्याचं जास्त आपण एक्सप्लेनेशन बघत नाही अशी काही ॲप्लिकेशन्स तुमच्या समोर ठेवतोय जेणेकरून समजा तुम्हाला कोणती 4 ॲप्लिकेशन्स लिहा असं म्हटलं तर तुम्हाला ती लिहायची आहेत. ओके, ठीक आहे. तर बघूया पुढचं ॲप्लिकेशन काय आहे ते. The same principle is used by traffic police to determine the speed of vehicle to check whether the speed limit is exceeded. So ट्रॅफिक पोलिसांकडे जी गन असते बेसिकली जी स्पीड गन म्हणतो आपण तिला की आपल्याला माहिती आहे की रस्त्यावरती स्पेसिफिक स्पीड लिमिट आहे आणि त्या स्पीडपेक्षा जास्त लिमिटने तुमची गाडी धावते की नाही हे बघण्यासाठी आता धावणारी गाडीचा स्पीड तुम्ही कसा मोजणार तर तिथे सुद्धा
या पद्धतीने आपण डॉपलर इफेक्टचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रिन्सिपल वापरलेलं आहे आणि बीट फ्रिक्वेन्सीचं प्रिन्सिपल इथे वापरलेलं आहे. हे आपलं तिसरं ॲप्लिकेशन या ठिकाणी आहे. चौथं बघा, सोनार सिस्टीम. सोनार म्हणजे त्याचा जे लॉंग फॉर्म आहे तो काय बघा तुमच्याकडे, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर चेंज करून दाखवला बघा. SO म्हणजे साऊंड, नेव्हिगेशनचा N, अँड मधला A आणि रेंजिंग मधला R. अशा पद्धतीने ते सिस्टीम जे आहे सोनार सिस्टीम आपल्याला माहिती आहे. आपण हे मला 8वी-9वीला सुद्धा बघितलेलं असेल कदाचित. वर्क्स ऑन द सिमिलर प्रिन्सिपल फॉर द डिटरमाइनिंग स्पीड ऑफ सबमरीन्स युझिंग अ साऊंड सोर्स अँड सेन्सिटिव्ह मायक्रोफोन्स. सो जे सबमरीन्स असतील त्यांची स्पीड डिटरमाइन करण्यासाठी जे सोनार सिस्टीम वापरली जाते त्याच्यामध्ये सुद्धा हेच प्रिन्सिपल वापरलं जातं. कुठलं? अर्थातच बीटचं. त्यानंतर 5वं ॲप्लिकेशन बघा, डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी अँड इकोकार्डिओग्राम वर्क ऑन द सिमिलर प्रिन्सिपल. सो डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे डॉपलर टेस्ट हल्ली किंवा इको टेस्ट आपल्याला माहिती आहे. तर जनरली ही जी सिस्टीम आहे ही मुळात या बीटच्याच प्रिन्सिपलवरती काम करते. डॉक्टर यूज अन अनॉलॉगस सेटअप टू चेक द डिरेक्शन अँड स्पीड ऑफ ब्लड फ्लो इन द ह्युमन बॉडी अँड आयडेंटिफाय द सर्क्युलेशन प्रॉब्लेम्स. सो डॉक्टर या सगळ्या टेक्निकमध्ये अल्ट्रासोनोग्राफी म्हणा किंवा इकोकार्डियममध्ये बेसिकली जे प्रिन्सिपल वापरतात ते बीट फ्रिक्वेन्सीचे किंवा बीटचं ॲप्लिकेशन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि 6वं ॲप्लिकेशन जे आहे ते काय आहे बघा, तर अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड नोट कॅन बी डिटरमाइंड युझिंग द फेनॉमेना ऑफ बीट. सो जर का आपल्याला असं कॅल्क्युलेट करायची असेल अननोन फ्रिक्वेन्सी तरी सुद्धा आपण ती कॅल्क्युलेट करू शकतो. ते कशी कॅल्क्युलेट करू शकतो तर डेफिनेटली त्याच्या डिटेलमध्ये आपण जात नाही, तरी पण तुम्हाला सांगून ठेवतो. जसं की आपण पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये बघितलं होतं की 2 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत तसं आपण काय करायचं, एक जे आहे ती एक नॉन फ्रिक्वेन्सी आपण जी घेतली आणि नंतर त्या दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच करणार. जेव्हा N1 - N2 जेव्हा कधी काय होईल 0 होईल त्यावेळेला काय होईल डेफिनेटली त्या हिशोबाने मग जी नॉन फ्रिक्वेन्सी आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे थोडक्यात सेम होणार आहे. त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच झाली आणि म्हणूनच जी नॉन फ्रिक्वेन्सी आहे तिच्या एवढीच ती अननोन फ्रिक्वेन्सी आहे असं जर असेल तर मग त्याच्यावरून आपण अननोन फ्रिक्वेन्सी सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण ही 6 ॲप्लिकेशन्स बघितलेत. परीक्षेमध्ये डिटेल एक्सप्लेन करायचे असतील तर 2 ॲप्लिकेशन्स लागतील, तर ती आपण पहिली 2 वापरू. आणि समजा कुठलीही 4 लिहा असं जर आलं तर तुम्ही त्यातली 2 मधली नुसती टायटल जरी लिहिलेत ती आणि ही जी उरलेली 4 आत्ता आपल्याला इथे दिसत आहेत 3, 4, 5, 6 याच्यापैकी 2 लिहिलीत तरी चालतील किंवा ही 4 लिहिलीत तरी काही हरकत नाही. सो अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. तर डेरिवेशन जे आहे ते सुद्धा 4 मार्क्सला सेट होऊ शकतं आणि हा जो प्रश्न आहे तो 3 मार्काला सेट होऊ शकतो ॲक्च्युली, की वॉटर बीट्स असा प्रश्न असू शकतो आणि मग त्याचे ॲप्लिकेशन सांगा असं 3 मार्क्सला सेट होऊ शकतो. तर याच्यावरती बेस्ट मी एक तुम्हाला न्यूमरिकल दाखवणार आहे. आता ते या सिच्युएशनमध्ये मला वाटतं पुस्तकामध्ये एक सोडवायला तुम्हाला दिलं आहे जे होमवर्कला सॉरी एक्सरसाइजमध्ये आहे ते, त्याच्यावरचंच एक न्यूमरिकल मी तुम्हाला दाखवतो आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावरती बेस्ट एक न्यूमरिकल आपला आजचा होमवर्क म्हणून दाखवतो. तर बघा आजचं न्यूमरिकल काय आहे, अ सेट ऑफ 31 ट्युनिंग फोर्क इज अरेंज्ड इन अ सिरीज ऑफ डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीज सच दॅट ईच फोर्क गिव्स 5 bits per second with the preceding one and the frequency of first fork is twice the frequency of the last. ब्रॅकेट मध्ये ऑक्टेव्ह म्हटले बघा, जेव्हा डबल होते तेव्हा त्याला आपण ऑक्टेव्ह असं म्हणतो. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फोर्क. ओके, सो तुम्हाला काय सांगितलंय की 31 ट्युनिंग फोर्क आहेत जे अरेंज केले डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे पहिल्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आणि जो 31 असणार आहे त्याची सगळ्यात कमी डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीज मध्ये आहेत. पण पुन्हा काय म्हटलं, ईच फोर्क गिव्स 5 bits per second. ज्याचा अर्थ असा आहे की पहिल्याची जी फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी यात 5चा फरक आहे. ओके, म्हणजे पहिल्याची फ्रिक्वेन्सी 10 असेल तर दुसऱ्याची 5 असेल, या पद्धतीने जाईल. ओके, सो डिक्रीजिंग होणार आहे ती, बरोबर आहे. आला मुद्दा लक्षात. तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय, त्यांनी सांगितलं काय आहे बघा, तर द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क इज ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट. म्हणजे शेवटचं जी काही फ्रिक्वेन्सी असणार आहे ट्युनिंग फोर्कची त्याच्या दुप्पट पहिल्या ट्युनिंग फोर्कची असणार आहे. म्हणजे पहिल्याची समजा 200 हर्ट्झ असेल तर शेवटची किती असली पाहिजे 100 असणार आहे, अशा अर्थाने ते सांगितलं आहे. ओके, सो जे काही आपल्याला त्यांनी दिलंय ते आधी एकदा नीट लिहून घेऊया आणि मग त्याचं आधी इंटरप्रिटेशन केल्याच्या नंतर मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ते तुमच्या लक्षात येईल. बघा, सो गिव्हन डाटामध्ये लिहून टाकूया. गिव्हन डाटामध्ये त्यांनी असं दिलं की बीट फ्रिक्वेन्सी किती आहे तर 5 हर्ट्झ आहे, 5 bits per second असं म्हटलंय बघा. आणि दुसरी कंडिशन अशी दिली आहे की जो पहिला फोर्क आहे तो शेवटच्या दुप्पट आहे. जर 31 जर का ट्युनिंग फोर्क जर घेतला तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे
तिच्या दुप्पट पहिल्याची असणार आहे. सो लिहून टाकूया N1 इज इक्वल टू 2 इंटू N31 असं लिहिलंय बघा. म्हणजेच N31च्या फ्रिक्वेन्सीला 2 ने गुणल्यानंतर आपल्याला N1 मिळेल. सिंपल. आणि विचारलंय काय, ही कंडिशन दिली आहे तुम्हाला की याला 2 ने गुणलं तुम्ही शेवटच्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीला 2 ने गुणलं की पहिला मिळणार आहे. ओके. पण या दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या नाही त्याच विचारल्यात बघा त्यांनी. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फोर्क असं म्हटलंय. सो N1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि N31 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं आत्तापर्यंत आपला डेटा सांगतो. शिवाय आणखीन एक गोष्ट इथे नोंद करण्यासारखी आहे की इथे जे ट्युनिंग फोर्क्स दिलेत ते काय म्हटले त्यांनी की डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीज मध्ये आहेत, म्हणून ते पहिलं मेन्शन करून ठेवूया. पण परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा उलटं दिलं, अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल की मी उलटच देणार आहे तुम्हाला. आता इथे जे डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीज आहेत मी तुम्हाला इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीच्या ऑर्डरमध्ये देणार आहे. ओके. त्यामुळे आत्ताच सांगून ठेवतो बघा, तिथे इन्क्रीजिंग असणार आहे, त्यामुळे पुढच्या जी फ्रिक्वेन्सी आहे ती डेफिनेटली काय झाली पाहिजे, ती वाढली पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून इथे आपण काय लिहू शकतो तर N2 इज इक्वल टू N1 मायनस 5. म्हणून N1 पेक्षा 5 ने N2 ची व्हॅल्यू कमी असणार आहे. मग जर N3 ची म्हटली तर त्याच्यापेक्षा 5 ने कमी, म्हणजे पहिल्यापेक्षा 10 ने कमी. समजा N4 घेतला तर मग किती होईल N1 मायनस 15. असं करत करत तुम्ही जर N31 साठी जर लिहिला तर कसं लिहू शकता बघा. सिमिलरली N31 इज इक्वल टू काय होईल N1 मायनस 150. आता हे कुठून आले हे बघा, 5 10 असं करत गेलात बघा. म्हणजे इथे जेव्हा दुसरा घेतला तेव्हा आपण 5 वजा केले, तिसरा केला तेव्हा 10 असं जेव्हा मग काय केलंय थोडक्यात बघा 5 चा डिफरन्स आहे ना, बरोबर. सो जिथे समजा इथे 2 मायनस 1 घ्या, बरोबर आहे. जर इथे तुम्ही कन्सिडरेशन मध्ये समजा हे लेटर आपण P पकडूया तर इथे P मायनस 1 पकडा, म्हणजे किती होईल समजा इथे 1 झाला तर 1 इंटू 5 हे वजा केलेत. इथे किती आहे 3 आहे तर 3 मायनस 1 म्हणजे किती 2, 2 इंटू 5 म्हणजे 10 वजा केले. तसं इथे किती आहे 31 मायनस 1 म्हणजे किती झाले 30 इंटू 5 म्हणजे 150, बरोबर आहे. सो तुम्हाला हे डायरेक्ट पण म्हणजे असं जर समजलं नाही तर तुम्ही सिक्वेन्स पण लिहू शकता. N3 इज इक्वल टू N1 मायनस 10, नंतर N4 इज इक्वल टू N1 मायनस 20 असं करत करत जायला. आता इथे 31 ट्युनिंग फोर्क आहेत, उद्या समजा 100 दिले तर काय कराल, तर असं सगळं लिहू शकत नाही आपण. जनरली आपल्याला कळतंय त्या पद्धतीने आपण हे जनरलाइज नंतर फायनली लिहू शकतो. ठीक आहे. असं मधल्याचं पण एखाद्याचं येईल. समजा आता तुम्हाला असं विचारलं, समजा इथे विचारलेलं नाहीये, मी विचारणार आहे तुम्हाला, हे पण तुम्हाला आता सांगून ठेवतो. तर इथे परिस्थिती काय आहे, समजा तुम्हाला असं विचारलं फर्स्ट अँड लास्टचं विचारलं आणि तुम्हाला मी सांगितलं की फ्रिक्वेन्सी ऑफ 22nd ट्युनिंग फोर्क, तर मग N22 कसा लिहिणार तुम्ही सांगा. तर N22 इज इक्वल टू N1 मायनस 22चा आधीचा नंबर किती 21 इंटू 5, 21 5 5 होत असेल. म्हणजे जर का 20 सेकंड जर असेल तर त्याच्यात कसं लिहिणार तुम्ही N1 मायनस 105. ओके. कारण ते आपल्याला नंतर लागणार आहे की जर तुम्हाला त्याची विचारली असेल तर तुम्ही N1 ची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याच्यातून तुम्ही वजा करणार आहात. ओके. सो हे तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवलं कारण आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला मी जे होमवर्कला देणार आहे त्याच्यामध्ये ते देणार आहे म्हणून फक्त. ओके. तर याच्यानंतर आपण लगेच वळूया. आता हे N31 इज इक्वल टू आपण काय लिहिलं तर N1 मायनस 150, पण आपल्याला काय दिलंय मगाशी जे तुम्हाला मी म्हटलं ते N1 इज इक्वल टू काय 2N31. सो N31 ची व्हॅल्यू किती आहे N1 मायनस 150. सो हे जे इक्वेशन आपल्याकडे आहे N1 इज इक्वल टू 2N31, इथे मी काय करणार आहे N1 मायनस 150 ही N31 ची व्हॅल्यू जी आहे ती मध्ये फक्त सबस्टिट्यूट करणार. सो मेन्शन करून टाकूया. बट इट इज गिव्हन दॅट N1 इज इक्वल टू 2 इंटू N31. आणि आता म्हटलं तसं आपण लिहूया देअरफॉर N1 इज इक्वल टू 2 आणि N31 ची व्हॅल्यू जी आहे N1 मायनस 150 ही व्हॅल्यू मी ते सबस्टिट्यूट केली. आता जर ते आतमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही, आतमध्ये जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल बघा N1 इज इक्वल टू 2N1 मायनस 300. बघा दोन्ही N1 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे आणि 150 ला सुद्धा. ठीक आहे. सो N1 इज इक्वल टू 2N1 मायनस 300 आणि आपल्याला N1 ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून समजा मी हा N1 इकडे नेला तर हा मायनस होईल आणि हे 300 इकडच्या साईडला नेले तर ते प्लस होतील. म्हणून फक्त लिहिताना मी N1 च्या टर्म ह्या साईडला घेतोय, बरोबर आहे. मुळात मी नेताना हे असं नेतोय की N1 प्लस आहे तो मायनस आणि 300 मायनस आहे ते प्लस. फक्त लिहिताना ते दोन्ही ज्या साईड्स आहेत ते एक्सचेंज करून देतोय. सो 2N1 मायनस N1 इज इक्वल टू 300. ओके. हा N1 इकडे गेला आणि हा 300 इकडे आलाय. ठीक आहे. सो 2N1 मायनस N1 म्हणजे किती तर N1 शिल्लक राहिला, बरोबर. सो N1 इज इक्वल टू किती तर 300, बरोबर आहे. 2 N1 आणून N1 गेला म्हणजे नुसता N1 राहिला. सो N1 ची किंमत किती आली 300 हर्ट्स आली. सो पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली.
आता ते मगाशी जे बघितलं होतं ना, समजा N1 मायनस ते काय आपण जे करणार होतो किती, मगाशी मी 22 म्हटलं होतं, N22, तिथे आपण काय करणार होतो, 105 आहेत ना वजा करणार होतो, बरोबर. तर ते आपण वजा करता आलेच ते आपल्याला N1 मायनस 105 वगैरे, बरोबर आहे. 300तून 105 वजा केले आणि आपल्याला उत्तर पण मिळालं असतं N22चं. किती होतं, 105 वजा केल्याच्या नंतर तर डेफिनेटली 195 आपल्याला उत्तर मिळालं असतं. आता ते आत्ता विचारलेलं नाही त्यामुळे उत्तर काढण्याचा संबंध येत नाही, पण समजा असतं तर काय आलं असतं हे मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे. सो N1 इज इक्वल टू काय, तर 2 × N31. याचा अर्थ जर आपल्याला N31 जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं आता, तर N31 करण्यासाठी काय होईल, हा 2 जो इकडे मल्टिप्लाय आहे तो इकडे काय होईल, डिवाइड होईल. सो N1/2 इज इक्वल टू N31, म्हणजेच मग N31 किती होईल, तर 300/2, कारण N1 ची व्हॅल्यू आपण किती आता ऑब्टेन केली, 300. सो 300/2 म्हणजे आता N1 ची व्हॅल्यू किती आली, सॉरी N31 ची व्हॅल्यू किती आली, 150 हर्ट्ज. सो जसं त्यांनी मगाशी म्हटलं होतं तेच झालं की पहिल्याच्या शेवटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय आहे, निम्मे आहे, किंवा पहिल्याची आहे ती डबल आहे, है ना, असंच म्हटलंय. पहिल्याची फ्रिक्वेन्सी आहे ती दुसऱ्याच्या म्हणजे शेवटच्या 31 ट्युनिंग फोर्कच्या दुप्पट आहे असं जिथे मेन्शन केलं होतं ते सुद्धा आता आपलं व्हेरीफाय झालंय. ठीक आहे. तर याच्यानंतर डायरेक्ट बोलूया आजच्या आपल्या होमवर्ककडे. सो बघा होमवर्क काय आहे, a set of 8 tuning fork is arranged in a series of increasing frequencies such that each fork gives 4 beats per second with the next one, and the frequency of last fork is twice the frequency of the first. Find the frequency of first, fifth and last tuning fork. ओके, म्हणजे इथे मी तुम्हाला म्हटलं तसं आता ही इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीज आहे बघा. सो इन्क्रीजिंग म्हणजे काय होईल, मग अशी आपण N1-5 या पद्धतीने लिहितो, आता करणार तुम्ही N1 मायनस लिहायचं नाही. ओके, N1+4 असं येईल ते, कारण 4चा फरक आहे आणि इन्क्रीजिंगमध्ये म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 4ने काय असणार आहे, जास्त असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे N1+4 N1+8 या पद्धतीने जाईल आणि 8च ट्युनिंग फोर्क आहे आता, त्याच्यामुळे काय प्रश्न येणार नाही. पण जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं इथे फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट पण विचारली आहे, 8 पण विचारली आहे, सॉरी 8 म्हणजे लास्ट, आणि 5th पण विचारली आहे बघा. जसं मगाशी मी सांगितलं तसं तुम्हाला मग N5 साठी पण म्हणजे N1 साठी लिहावं लागेल, N5 साठी पण लिहून घ्या आणि N8 साठी लिहून घ्या. ठीक आहे. आणि या 3 व्हॅल्यूज तुम्हाला ऑब्टेन करायचे आहेत. ओके, पुस्तकामधला जो काय एक्सरसाइजमध्ये दिले त्यातलंच कुठलं तरी ते गणित आहे, शेवटच्या पानावर जर तुम्ही बघितलं शेवटच्या पानावरती आहे ते, आणि तिथे फक्त हे 5th हा जो नंबर आहे ना तो नाही आहे, फक्त मी ॲड केला कारण मी तुम्हाला दाखवलं की समजा असं जर विचारलं मध्येच तर तेही आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे, म्हणून फक्त मी ते ॲड केलं. बाकीचे आकडे तेच आहेत, 8 ट्युनिंग फोर्क, 4 बीट्स आणि इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीज हे सगळं तिथलं जसं आहे तसं आहे, फक्त मी 5th फक्त सांगितलं. फर्स्ट आणि लास्ट ट्युनिंग फोर्कची जी व्हॅल्यू आहे ना ती तुम्हाला तिथे पुस्तकामध्ये दिली आहे ब्रॅकेटमध्ये, कारण ते तुम्हाला सोडवायला दिले म्हटल्यानंतर ती दिलेली आहे. फक्त 5thची जी व्हॅल्यू तिथे ते दिलेली नाही, परंतु जर तुमची फर्स्ट आणि लास्टची जर मॅच झाली तर डेफिनेटली काय असणार आहे, 5thचं जे काही आन्सर तुम्ही काढाल ते बरोबर असणार आहे. त्यामुळे तिथून तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता.